2 ओव्हरमध्ये 29 धावा बनवल्या गेल्या. आकाश आणि अखिल ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतो. 29 धावा या धावफलकावरती. आणि आज पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल. झेल टिपण्याची संधी आणि झेल टिपला आणि ते पहिला धक्का, पहिला फलंदाज इथे बाद. मुंडे स्पोर्ट्स संघाला बसलेला हा पहिला धक्का. धावफलकावरती पाहिलं तर केवळ 70 धावांचं टार्गेट असताना सुरुवात मात्र लाजवाब केली मुंडे स्पोर्ट्सने. आणि ते आता नवीन फलंदाज मैदानामध्ये लागतील. तो देखील आक्रमक खेळाडू आहे. जवळपास तर अजूनही 70 धावा या विजयासमोर विजयाचं समीकरण असताना नवीन बॅटर आता मैदानामध्ये येतोय. अथर्व. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अथर्व. अथर्व पाहूया आल्या आल्या मोठे फटके खेळतोय का की अगदी शांत खेळ मैदानामध्ये असेल. राकेश माळीच्या खात्यामध्ये आलेली विकेट. राकेश माळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय. कुठं जाऊन चेंडू मात्र पॉईंट क्षेत्रामध्ये खेळायला रन मिळेल नाही. ते डॉट बॉल निर्धाव चेंडू. आणखी एक फलंदाज मात्र इथे बाद. आणखी एक विकेट. राकेश माळीने मात्र या मॅच वरती अगदी ताबा मिळवलाय. त्या पद्धतीचा खेळ मैदानामध्ये राकेश करतोय. अगदी 2 विकेट. आणि यावेळेस अथर्व सारखा एक तगडा खेळाडू मात्र डगआउटला पाठवला आहे. सुंदर झेल तिथे टिपला आणि राकेश माळीच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट. फलंदाज इथे बाद. राकेशच्या खात्यामध्ये आलेल्या 2 विकेट. याच ओव्हरमध्ये 2 विकेट आल्या. म्हणजे इथे टॉप ऑर्डरला मात्र डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न राकेश करतोय. त्या प्रकारची गोलंदाजी राकेश करतोय. अगदी इथे नॉन स्ट्रायकिंग एंडला अखिल थांबून नक्कीच पडझड पाहतोय. नवीन फलंदाज कौशल वलसाग नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. कौशल वलसागसाठी टाकला हा चेंडू मात्र इथे निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल. या ओव्हरमध्ये पाहिलं तर केवळ एक सिंगल धाव राकेश माळीने खर्च केली आणि 2 फलंदाजांना त्याने डगआउटचा रस्ता देखील दाखवला. 2 सेट तगडे फलंदाज मात्र टिपले गेलेत. क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच बदल होत आहे. पाहिलं तर 29 धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत.
हो, अपील 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 अपील. आणि ते मात्र एक सिंगल धाव पूर्ण होते. एक बायच्या स्वरूपात ही सिंगल धाव. आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा, 30 रन 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा, 2 फलंदाज बाद. यासाठी अजूनही 60 धावांची गरज असेल. 96 चेंडू शिल्लक आणि 60 धावा विजयाचं समीकरण असेल.
राकेश माळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. जोपर्यंत राकेश एक चांगली गोलंदाजी नक्कीच मैदानामध्ये मागच्या ओव्हरमध्ये केली. या ओव्हरमध्ये की राकेशची एक चांगली सुरुवात नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल का. या ओव्हरमध्ये जर विकेट आल्या तर मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होईल. 5वं षटक आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. राकेश माळी पुन्हा एकदा समोर असेल अखिल. आणि आज अखिलने अगदी समोरच्या बाजूला सुंदर फटका, षटकार, 6 धावा. अखिलच्या बॅट मात्र खणखणीत फटका. पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर 56 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. शेवटच्या चेंडूत आलेला एक सुंदर चौकार. ही मॅच पाहिली तर मुंडे स्पोर्ट्सच्या बाजूने अगदी वन साइडेड सामना झुकल्यासारखा नक्की दिसून येतो. अजूनही 43 धावांची गरज, 90 चेंडू आणि 43 धावा. मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये असेल कारण मुंडे स्पोर्ट्स संघाने मात्र या मॅचवरती जे वर्चस्व गाजवलंय ते पहिल्या मॅचमध्ये देखील वन साइडेड सामना त्यांनी संपवला होता. ते देखील कुशल आणि अखिल ही जोडी मैदानामध्ये त्याच प्रकारचा खेळ मैदानामध्ये खेळतात. अजून 43 रन की बनवणं गरजेचं असेल. 43 धावा अजून विजयाचं समीकरण बाकी असेल. गोलंदाजी मार्कवर आशिष. आशिषचा चेंडू मात्र वाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ, रिक्त धावेमध्ये वाढ, एक्स्ट्रा रन. 57 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. यावेळेस मात्र चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव, केवळ एक सिंगल धाव इथे धावफलकावरती ऍड होईल.
6वं षटक प्रगतीपत्र असताना 41 धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. सॉन साईडला चेंडू खेळला, फिल्डिंग तिथं चांगली, वा चांगलं क्षेत्ररक्षण, रन मात्र रोखली गेली तिथं आणि निर्धाव चेंडू मात्र येतोय. अजूनही पाहिलं तर स्ट्रायकर्स टीमने सामना सोडला नाहीये. चपकाची लढत ते देतात. अगदी इथे त्यांनी देखील अगदी धावा कमी जरी असेल तरी आम्ही लढण्याची तयारी मात्र तिथे दाखवतोय. अखिल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर. हो, अखिलच्या बॅट मात्र ताकदवान फटका, चेंडू मैदानाच्या बाहेर भिरकावून दिलाय. षटकार, 6 धावा. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अगदी अखिलच्या बॅट मध्ये आलेला चेंडू मैदानाच्या बाहेर. अखिल वैयक्तिक 45 धावांवरती बॅटिंग करतोय. काय बॅटिंग अखिलने केली या मॅच मध्ये. वन साइड त्याने सामना मात्र एकतर्फी करून टाकलाय. हो, परत एकदा चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षण मात्र सजवलं गेलं. केवळ एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेवर धावफलक मात्र पुढे सर केलं. 65 धावा, 65 रन ऑन स्कोर बोर्ड. अजूनही 34 धावा दूर असेल विजयापासून टीम मुंडे स्पोर्ट्स. हो, खोलवर टप्प्यात चेंडू होता, वेगवान चेंडू होता, पण एक सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळून जाईल. एक सिंगल धावावर धावफलक मात्र पुढे सर केलं. 66 धावा, 66 रन. एका बाजूने अखिल आपण पाहतोय 46 धावांवरती नॉट आउट बॅटिंग करतोय. 21 चेंडूमध्ये 46 धावा. अखिल हिरवडकर मैदानामध्ये बॅटिंग करतोय. 21 चेंडूमध्ये 46 धावा. तर षटकार चौकारची आतिषबाजी मात्र त्यांनी केली आणि याचबरोबर ते मात्र चेंडूला स्टॉप केले. चांगली फिल्डिंग, केवळ एक सिंगल धाव. सिंगल धावेबरोबर ओव्हरची समाप्ती. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 67 धावा. अजूनही 32 धावांची गरज. 84 चेंडू आणि 32 धावा विजयाचं समीकरण असेल. आपण पाहतोय गोलंदाज सचिन भोसले, नवीन गोलंदाज सचिन भोसले गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. आणि पाहिलं तर आता 67 धावा या बनवल्या गेल्या 6 ओव्हरमध्ये आणि अजून 32 धावांचं टार्गेट. आणि मुंडे स्पोर्ट्स आज मात्र एक ताकदवान खेळ नक्कीच दाखवले, कारण पहिल्या मॅचमध्ये देखील त्यांनी 8 ओव्हरमध्ये पूर्ण सामना संपवला होता. इथे देखील अजूनही 6वं षटक आहे आणि 67 धावा बनवल्या देखील. विजयासाठी अजूनही 32 धावा हे टार्गेट असेल. 92 धावांचं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरलेला मुंडे स्पोर्ट्स. 2 फलंदाज राकेश माळीने बाद केले, पण नंतर मात्र कोणत्या गोलंदाजाला अजूनही विकेट मिळाली नाही आहे. बॅकफुटवर धाव चेंडू मात्र खेळला आहे आणि तेव्हा तो पाहता पाहता एक सिंगल धाव अखिलच्या खात्यामध्ये येते. ती सिंगल धाव. वैयक्तिक 48 धावांमध्ये अखिल नॉट आउट बॅटिंग करतोय. हो, बॅकफुटवर जाऊन जोरदार फटका खेळला गेलाय आणि ते मिसफील्ड, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पार, चौकार.
विकेट आणि लॉंगॉनच्या बरोबर मधून चेंडू खेळला गेला होता. क्षेत्ररक्षणाने प्रयत्न केला पण हलकीशी मिसफील्ड आणि त्याच्या जोरावरती आलेला हा चौकार. परत एकदा चांगला फटका आणि तिथे एक सिंगल धाव. 73 धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. अजूनही 26 धावा दूर असतील विजयापासून मुंडे स्पोर्ट्स. तर 48 धावांवरती अखिल हिरवडकर फलंदाजी करत असताना पाहतोय आपण. 48 धावा नॉट आउट आतापर्यंत अखिलने बनवल्या आणि अगदी अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे. आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक ते अखिल हिरवडकरच्या बॅटमधनं पूर्ण होणार का, की सचिन भोसले त्याला थांबवण्याचा प्रयत्न करेल. चांगला फटका इथे खेळला आहे. ऑन साईडला एक सिंगल धाव आणि त्याचबरोबर सिंगल धावावर 49 वरती अखिल पोहोचेल. चोवीस चेंडूमध्ये 49 धावा अखिल हिरवडकरने आतापर्यंत बनवल्या. संघाला अगदी मजबूत स्थितीमध्ये त्याने पोहोचवलाय. फटका मात्र सुरेख खेळलाय. परफेक्ट गॅप मधनं चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. कुशलच्या बॅट मधनं आलेला खणखणीत चौकार. चांगला फटका कुशलच्या बॅट मधनं इथे चौकार आलाय. या फलकावरती पाहिलं तर 21 धावा अजून बनवणं बाकी असेल. 78 धावा या बनवल्या गेल्या. शेवटचा एक चेंडू मात्र या षटकातील शिल्लक असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आणि सचिनचा हा चेंडू हवाई फायर. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. आणि षटकारासोबत धावफलकावरती बदल होईल. 84 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. 84 रन ऑन स्कोर बोर्ड. कुशलच्या बॅटमधनं खेळलेला एक सुरेख फटका. षटकार. केवळ 15 धावा आता विजयापासून दूर आहेत मुंडे स्पोर्ट्स. तर एका बाजूने अगदी पाहिलं तर अखिल 49 धावांवरती बॅटिंग करतोय. अगदी अर्ध्या शतकाच्या उंबरठ्यावरती पोहोचलाय. 78 चेंडू आणि 15 धावांची गरज. देवेंद्र भट स्ट्रायकर संघ थोडासा अडचणीमध्ये नक्की असेल, पण एका बाजूने पाहिलं तर मुंडे स्पोर्ट्सचा हा चमकदार खेळ नक्की आपण पाहिला. CSK T20 ही स्पर्धा आपण पाहतोय. कोदरे फार्मच्या या सुंदर मैदानामध्ये असलेली आकर्षक स्पर्धा आपण पाहतो आणि याचा आनंद मात्र लेदर बॉलवरती घेत असताना या खेळाडूंचा एक उत्तम खेळ नक्कीच आपल्याला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतं. स्पर्धेचं आयोजन नियोजन अगदी सुंदर पद्धतीने या मैदानामध्ये पूर्ण होताना आपण पाहतोय. शेवटचे 15 धावा हे विजयाचं समीकरण असेल. तर स्ट्रायकिंग एंडवरती अखिल 49 धावांवरती बॅटिंग करतोय. राकेश माळी गोलंदाजी मार्कवर आणि याचबरोबर षटकार आणि त्याचबरोबर अखिलच्या 50 धावा पूर्ण होतात. 55 धावांवरती बॅटिंग करत आहे. अखिलच्या 55 धावा पूर्ण होत आहेत. जबरदस्त बॅटिंग अखिलची आणि यावेळी चेंडू मात्र हवेत होता. संधी होती पण इथे संधी देखील चुकते आणि मिसफील्ड
आणि त्याचबरोबर चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. षटकारापाठोपाठ चौकार. मॅच मध्ये एक औपचारिकता. मागची मॅच 8 ओव्हर नंतर पूर्ण झाली होती आणि ही मॅच मला वाटते 8 ओव्हर मध्येच पूर्ण करण्याचा मनसुबा अखिलचा पाहायला मिळतोय. ते बॅटची एज होती, चेंडू हवेत होता, छेल मात्र सुटला. छेल तर सुटला आणि मिसफिल्डच्या जोरावरती चौकार देखील आलाय. यावेळेस मात्र शांत चेंडू मात्र खेळला आणि ते धाव चेंडू, डॉट बॉल. केवळ 5 धावा. आता हे विजयाचं समीकरण असेल. 5 धावा या विजयापासून अजून दूर असतील मुंडे स्पोर्ट्स. आणि याचबरोबर एक चांगला फटका नक्कीच पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक व्हावे, चेंडूला फील्ड करेल. वा, चांगली फिल्डिंग. केवळ एक सिंगल धाव. सिंगल धाव आणि ती स्ट्रायकिंग एंडवरती येत आहे कौशल वैसाग. कौशलने देखील मागच्या ओव्हरमध्ये खेळलेले चौकार घणाघाती होते आणि ते देखील ह्या ओव्हरमध्ये देखील चौकार षटकांची आतिषबाजी झाली. आणि अगदी ते परत एकदा स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र तिथे चेंडूला फील्ड करेल. एक सिंगल धाव. केवळ 3 धावा विजयापासून दूर असतील मुंडे स्पोर्ट्स. आणि यावेळेस हा चेंडू मात्र हवेत खेळला. क्षेत्ररक्षक त्यानंतर चेंडूला फीड करेल. केवळ एक सिंगल धाव. आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर 97 धावा, 97 रन. रन 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर. केवळ 2 धावा. तर मुंडे स्पोर्ट्स दूर आहे विजयापासून. आणि गोलंदाजी मार्कवर येतोय बालाजी. बालाजीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. बघा बालाजी कितपत वेळ हा विजय दूर ठेवेल. आणि याचबरोबर हा चेंडू स्वैर मारा आणि हा चौकार. 4 धावा. त्याचबरोबर मुंडे स्पोर्ट्सचा विजय. अगदी बॅक टू बॅक 2 विजय मुंडे स्पोर्ट्सचे. आणि एक जबरदस्त खेळ मुंडे स्पोर्ट्सचा आपण पाहिला. CSK T20 ट्रॉफीमध्ये आपण जबरदस्त फाईट नक्कीच पाहिली. आणि अगदी या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच अखिल हिरवडकर ठरतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.